नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। आमचं आता फाटलंय, पण लोकांना वाटतं अजित पवार हे काय बोलून गेले। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसं राजकारण अधिक तापू लागले आहे। त्यातही मागील 2 वर्षापासून महाराष्ट्रातील राजकारण तर पूर्णपणे बदलून गेलं आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीत घडलेली फूट यांना राजकीय पंडितांना देखील बुचकळ्यात टाकलं आहे। अनेकांना असंही वाटतं की पक्षात पडलेली ही फूट तात्पुरती आहे, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत तरी। पण आता याबाबत स्वतः अजित पवारांनीच आता थेट सांगितलंय, आमचं आता फाटलंय। मागील वर्षी जून महिन्यातच काही आमदारांना सोबत घेत अजित पवार हे थेट सत्तेत सहभागी झाले। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला, जो निवडणूक आयोगाने मान्यही केला। पण असं तरीही अद्यापही अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरूच असते। त्याला कारण देखील तसंच आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहाटेच्या शपथविधीनंतर अवघ्या 72 तासात अजित पवार हे शरद पवारांकडे परत आले होते। त्यामुळे आता देखील पुन्हा कधी ना कधी अजित पवार माघारी फिरतील असं लोकांना वाटतंय। पण आता तसं काही होणार नाही असं स्पष्टपणे स्वतः अजित पवार यांनी सांगितलं आहे। दरम्यान अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही काही वेळा शरद पवार यांची भेट घेतली होती, कधी उघडपणे तर कधी गुप्तपणे। त्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांमध्ये काही तरी शिस्त आहे अशी विधान राजकीय वर्तुळात सातत्याने होत होती। या सगळ्यामुळेच आता देखील त्यांना पद्धतीने पाहता आहेत। म्हणूनच अजित पवार यांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे की आमचं फाटलंय, पण राजकारणात अनेक बदल होत असतात। त्यामुळे आता अजित पवारांचं हे विधान कितपत योग्य ठरतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील का? तुमचं मत, तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।